गेलं काही दिवस काय चाललं होतं काय बी कळत नव्हतं। एखाद्या साली एवढा पाऊस पडायचा की तोऱ्यात डोलणारं उभं पीक आडवं करून जायचा, नाहीतर अशी मान फिरवायचं की बिना पावसाचं ताणलेलं शेत। आणि तसं बघून माझं मलाच रडू यायचं। पिढ्यान पिढ्याचं शेतकरी पण इकतचं जोंधळ घेऊन खात होता। माझा नवरा तर शेतीच इकायला निघाला होता, पण पोरगा आड आलं। आबा नका ऐकू शेती, इथनं पुढे मी बघल शेतीचं। पोटच्या पोऱ्यावर भरोसा ठेवण्याबिगर आमच्या हातात काय बी नव्हतं। कृषी विद्यालयात शिकून आलतं पोरग माझा। आता पुस्तकातलं शिकून आलाय म्हणजे काही येडवाकडं करणार नाही हे ठाव होतं। पोराला आई बापांनी साथ द्यायची नाही, मग कुणी? ट्रॅक्टर आणला, शेत नांगरलं, पण पावसाचा काही पत्ता नव्हता। अशातच पतपेढीतून बिनव्याजी भांडवल मिळालं आणि आशेचा किरण दिसला। ड्रिपिंगचं पाईप शेतात लागलं। थेंबा थेंबानं का होईना पण पाण्यासाठी व्याकुळ मातीला हायसं वाटलं। माझ्या पोराने कुठली ती स्टीविया का काय ती इंग्लिश भाजी लावली होती। आड्याने आई बाबा आम्ही, पोराची ही नव्या पद्धतीची शेती आमच्या काय डोक्यात घुसना। अख्खा गाव माझ्या नवऱ्याला सुनवत होता, पुस्तकातलं शिकून शेती होत नसती। 6 महिने वाट पाहिली आणि एक दिवस पोरांनी 2 पानं खुडून आम्हाला खायला दिली। साखरेपेक्षा गोड ते पान, हसू का रडू माझं मलाच कळना। मावशी अहो सोनं उगवलंय तुमच्या शेतात। आता तुमच्या मुलाला आदर्श मानून अनेक जण आधुनिक शेतीकडे वळतील। माझ्या नवऱ्यानं लाडूऐवजी 3-4 पानं गावभर वाटली। अख्खा गाव माझ्या पोरानं केलेली किमया बघून चाट पडला। पुणे मुंबईची लोक म्हण या पानापासून बनवलेली साखर विकत घेऊन खात्यात। घालून पाडून बोलणारा कडू गाव आमचा माझ्या पोरांनी पार गोड करून टाकला होता। अशा कर्तबगार शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहिल्याचा आम्हाला अभिमान आहे।